आतापर्यंत 49 जखमी तर 7 अपघातग्रस्तांचा मृत्यू झाल्याची माहिती। कुर्ला बस अपघातातील चालकाने पहिल्यांदाच बस चालवल्याची धक्कादायक माहिती समोर। कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला कामावर रुजू। अपघातावेळी चालकाने मद्यपान केलं नसल्याचं पोलिसांकडून स्पष्ट। भीषण अपघातानंतर बस चालकाविरोधात स्थानिक नागरिकांचा रोष। संतप्त जमावाकडून बस चालकाला मारहाण तर संजय मोरेला अटक। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। कुर्ल्यातील अपघातग्रस्त बसची आरटीओ कडून तपासणी। बस पूर्णपणे सुस्थितीत आणि तांत्रिक बिघड नसल्याचं स्पष्ट। ब्रेक फेल झाल्यास इलेक्ट्रिक बस पुढे जात नाही, तज्ञांचा दावा। बेस्ट अपघातानंतर आज कुर्ला स्टेशन बाहेरील बसस्थानक बंद। काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जबाबदारी। प्रवाशांचे हाल चालत किंवा रिक्षाने इच्छित स्थळी जावं लागलं। कुर्ला अपघातामधील मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत संपूर्ण घटनेची खोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता। केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी मंत्र्यांची नावे दिल्लीत। भाजप हायकमांडच्या मंजुरीकडे लक्ष। शरद पवारांच्या दिल्लीतील घरी आज रात्री महत्त्वपूर्ण बैठक। ईव्हीएम संदर्भात चर्चा होणार। केजरीवाल आणि अभिषेक मनु सिंग यांच्या उपस्थितीत चर्चा होणार असल्याची माहिती। बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत आहे? उत्तम जानकर यांचा निवडणूक आयोगाला सवाल। तर फेर निवडणूक लढवण्यासाठी जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार। शिखर बँक घोटाळा प्रकरणी दिल्लीकडून अजित पवारांना अद्याप क्लीन चिट नाही। अजित पवार यांना आर्थिक गुन्हे शाखा आयकर विभाग यांच्याकडून दिलासा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।